नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसेस 2026-27 आपण आतापर्यंत 40% ही ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. म्हणजेच आपण सीईटीचा फॉर्म भरला, एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट आता डिक्लेअर झालेला आहे आणि इथून आणखीन 60 ते 70% ऍडमिशन प्रोसेस बाकी आहे. तर मित्रांनो, आता पुढचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे, ज्याशिवाय आपलं ऍडमिशन कंप्लीट होऊ शकणार नाही. तो म्हणजे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसच्या वेबसाईटला आपलं रजिस्ट्रेशन करून घेणं होय. ज्यालाच आपण कॅप रजिस्ट्रेशन असं म्हणतो. आणि हे कॅप रजिस्ट्रेशन काय आहे? तर महाराष्ट्रातून प्रत्येक भागातून विद्यार्थी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला रजिस्ट्रेशन करतात. त्यांना त्यांच्या घरी बसूनच कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं हे ठरवता येतं आणि त्या कॉलेजला चॉईस देता येते. इतर वेळेस आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करावी लागते, त्यांचा फॉर्म भरावा लागतो. असं आपण प्रत्येक कॉलेजमध्ये जात बसण्याची आपल्याला गरज नाही. एकच वेबसाईट आहे, एकच पोर्टल आहे, ते म्हणजे कॅप पोर्टल. तुम्ही घरी बसून महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशनसाठी प्रयत्न करू शकता. विद्यार्थ्यांच्या सीईटीच्या एक्झामच्या रिझल्ट वरून पर्सेंटाइल वरून त्यांना ते कॉलेज अलॉटमेंट केलं जातं आणि आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालं की त्या ठिकाणी आपल्याला शो होतं की तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार हे कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर तिथे जाऊन ऍडमिशन घ्या. तेव्हा आपल्याला जाऊन ऍडमिशन घ्यायचं असतं. त्याच्या अगोदर कुठल्याही कॉलेजमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही, इन्क्वायरी करण्याची गरज नाही. त्या कॉलेजला फी किती आहे, सीट किती आहेत, त्याचबरोबर स्टाफ कोणता आहे, तिथं हॉस्टेलची सोय आहे का नाही, एकूण जागा किती आहेत, आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, अशी सर्व माहिती तुम्हाला या कॅपच्या पोर्टलला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आता कॅप रजिस्ट्रेशनचं पोर्टल हे सुरू झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर ऍडमिशन पोर्टल 26-27 इथं सुरू झालंय आणि इथंच आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. हे रजिस्ट्रेशन LLB 3 इयरचं आणखीन सुरू झालेलं नाहीये. थोड्याच दिवसामध्ये हे सुरू होणार आहे आणि हे सुरू झाल्यानंतर आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काही महत्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत, जे की तुमच्याकडे सध्या अवेलेबल नसू शकतात. त्यामुळं आताच हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नाहीत ते लगेच अरेंज करून घ्या आणि जे डॉक्युमेंट नाहीत ते अरेंज केले तर तुम्हाला जेव्हा हे रजिस्ट्रेशन सुरू होईल लगेच रजिस्ट्रेशन करता येईल. आणखीन एक कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जरी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील आणि कॅब रजिस्ट्रेशन सुरू झालं तरी घाबरून जाण्याची गरज नाहीये. जवळपास सुरू झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत ही कॅबचं रजिस्ट्रेशन साईट चालू असते. पण ऍडव्हान्स मध्येच तुम्हाला मी डॉक्युमेंट कुठले लागतात ते सांगतोय, तर तुम्ही ते अरेंज करून घ्या. म्हणजे नंतर तुमची पळापळ होणार नाही. तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतोय की या लिस्ट मधलं एक डॉक्युमेंट कोणत्याच विद्यार्थ्याकडे नसणार आहे. ते तुम्हाला कॉलेजमधून मिळवावं लागणार आहे. तिथंच बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पळापळ होते. तर चला पाहूयात की नेमके डॉक्युमेंट काय आहेत आणि कोणते डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला 100% लागणार आहे आणि त्यासाठी तुमची थोडीशी दमछाक होणार आहे. कॉलेजमध्ये फेरी मारावी लागणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुम्हाला पर्सनली मेंटॉरशिप घेता येईल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड अलोंग विथ ऑनलाईन कॅप ऍप्लिकेशन फॉर LLB 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स ऍडमिशन्स. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर सीईटी सेलनी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला सांगितलंय की कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स आर रिक्वायर्ड टू स्कॅन द फॉलोइंग डॉक्युमेंट्स अँड कीप रेडी फॉर अपलोडिंग व्हाईल फिलिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इन द पेन ड्राईव्ह ऑर डेस्कटॉप ऑर लॅपटॉप. आता खालचे जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही ते स्कॅन करून घ्यायचे आहेत. आता मग आता त्याची साईज किती, एमबी मध्ये चालते का केबी मध्ये चालते हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. तर सर्वात अगोदर जे की इझिली अवेलेबल असणार आहे, जो तुम्ही तुमचा फोटोग्राफ सीईटी एक्झामचं फॉर्म भरताना दिलेला होता, तोच फोटो तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. तुमच्याकडे स्कॅन केलेला फोटो आवश्यक आहे आणि फोटोची साईज 20 केबी ते 50 केबी याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर तुमच्याकडे त्यापेक्षा जास्त साईजचा फोटो असेल तर तुम्ही त्याची साईज रिड्यूस देखील करू शकता.
तर तो तुम्ही ऑनलाईन करून घेऊ शकता. पहिलं झालं आपलं फोटोग्राफ, दुसरं आहे सिग्नेचर. मग सिग्नेचर कसे असायला पाहिजे? सिग्नेचर आणि फोटो जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये, पी-डी-एफ वगैरे चालणार नाही. जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये. फोटोग्राफची साईज 20 ते 50 केबी, सिग्नेचरची साईज जी आहे ती 10 केबी ते 20 केबी मध्ये, ती देखील जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये. याच्या याविषयी काही शंका नाहीये, प्रत्येकाकडे हे असणार आहे. पुढे पाहूयात आपण. आता जे इतर डॉक्युमेंट जे आहेत, ते पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये पाहिजेत आणि त्याची साईज तुम्हाला 500 केबी पर्यंत पर्यंत असू शकते. म्हणजे अर्धा एमबी त्याला म्हणूयात आपण. 500 केबी पर्यंत साईज पाहिजे त्या डॉक्युमेंटची, जी आपल्याला कॅप पोर्टलच्या वेबसाईटला कॅप रजिस्ट्रेशन करत असताना अपलोड करायची आहे. तर मग कोणते डॉक्युमेंट आहेत? तर सर्वात पहिलं असणार आहे एस-एस-सी म्हणजेच स्टँडर्ड 10th 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर ते अवेलेबल नसेल तर डिजिलॉकर मधून तुम्ही कॉपी काढू शकता किंवा तुम्ही पुणे बोर्डामध्ये जाऊन डुप्लिकेट कॉपी घेऊ शकता. आता जे स्टेट बोर्डामधून पास झालेले आहेत, त्यांनी डायरेक्टली त्यांचं 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. कारण आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे जे आहे, त्याच्यामध्ये तुमचे सरळ-सरळ मार्क असतात. इंग्लिश 71, मराठी 85 असे मार्क असतात. पण सी असेल, आय-सी-एस-ई असेल, आय-जी-सी-एस-ई, आय-बी बोर्ड जे आहेत, यांच्यामध्ये तिथं मार्क नसून ओ ग्रेड असतं, सी ग्रेड असतं किंवा अ, इतर कुठल्या ह्याच्यामध्ये त्यांचे मार्क्स असतात. तर ते तुम्हाला त्यांचं त्या ग्रेडचं मार्कामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर कुठले विद्यार्थी असतील, तर त्यांना 10वीच्या मार्कशीट सोबत त्यांचं मार्कांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आता हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट मी तुम्हाला जे सांगितलं, की प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे डॉक्युमेंट नसणार आहे. तर स्टेट बोर्डचे असतील तर त्यांना लागणार नाही. त्यांना कुठं लागेल मग? त्यांचं पी-जी किंवा यू-जी जर ग्रेड सिस्टममध्ये मार्क्स असतील तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे आणि जरी त्यांचे मार्क्समध्ये जरी असेल, जे जुने विद्यार्थी असतात त्यांच्या रिझल्टवरती डायरेक्टली मार्क आहे 2010च्या 2012च्या अगोदरचे विद्यार्थी कोणी असतील तर त्यांच्या मार्कशीटवरती मार्क्स आहेत. पण त्यांना देखील त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटमध्ये बसून कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करावं लागणार आहे. तुम्ही जर स्टेट बोर्डचे असाल तर तुम्हाला फक्त डायरेक्टली मार्कशीट अपलोड करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट द्यावं लागणार. मग हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं असतं ते थोड्याच दिवसामध्ये जेव्हा ही वेबसाईट चालू होईल, कॅपचं पोर्टल सुरू होईल, म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू होईल, तर एल-एल-बीच्या पोर्टलवरती तुम्हाला तो सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला भेटणार आहे. दुसरं आहे एच-एस-सी स्टँडर्ड 12th मार्कशीट किंवा इक्विव्हॅलंट म्हणजेच इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल, 12वी झाली नसेल परंतु इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल तरी देखील चालणार आहे. म्हणजे पहिलं डॉक्युमेंट एस-एस-सी 500 केबी मध्ये तुम्हाला त्याचं मार्कशीट स्कॅन करायचं आहे. त्यानंतर 12वी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा इथे देखील जर मार्क असतील तर ठीक आहे. जर ग्रेड असतील तर त्याचं देखील मार्कामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तिसरं आहे डिग्री मार्कशीट. तर या ठिकाणी पहा डिग्री मार्कशीट्स all the candidates has to add the marks of all 6 semester or marks of all 3 year together and calculate the percentage of degree examination irrespective of the marks considered by the university board to award a certificate diploma degree PG degree. Candidates has to upload self attested conversion certificate. तर इथं काय करायचं आहे आपल्याला? आपल्या डिग्री मार्कशीट जे आहे त्याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करायचं आहे. तुमचं इयरली पॅटर्न असेल किंवा सेमिस्टर पॅटर्न असेल, सर्व तुम्हाला एकाच वर्ड फाईलमध्ये टाकायचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्याचं तयार करायचं आहे आणि त्यानंतर त्याची पी-डी-एफ कन्व्हर्ट करून अपलोड करायची आहे. आपल्या चॅनलला या कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यानुसार तुम्ही तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करा. की आणि यावर्षी देखील नवीन जेव्हा फॉर्मॅट येईल, काही चेंजेस आहेत का पाहूयात. काही चेंजेस नसणार आहेत. तरी देखील जेव्हा हा फॉर्मॅट येईल, तर परत एकदा नवीन व्हिडिओ 2026-27 साठी आपण कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला वेळोवेळी व्हिजिट करा. तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत जाईल. 10वी झालं, 12वी झालं, डिग्री सर्टिफिकेट या ठिकाणी झालं. आता पहा पुढचं ऑनलाईन सीईटी ॲप्लिकेशन फॉर्म.
तर या ठिकाणी 2026 चा जो आपला सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे, तो देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता सीईटीला ऍप्लिकेशन जेव्हा आपण केलं, तर तो फॉर्म आपल्याला डाउनलोड करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. जरी तो डाउनलोड करून तुम्ही घेतलेला नसेल, तर आता देखील जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. तो कसा डाउनलोड करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म तो डाउनलोड करून ठेवा आणि जेव्हा कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल, तेव्हा तुम्हाला तिथं तो लागणार आहे. त्यानंतर काय लागणार आहे, की महा एल-एल-बी 3 इयर्स 2026 सीईटी स्कोर कार्ड. आता जो तुमचा रिझल्ट आलेला आहे, तो देखील तुमच्याकडे पाहिजे. ऑलरेडी तो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असतो. तो आहे तसा आपल्याला वरती अपलोड करायचा आहे. त्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही हे चेक करण्यासाठी, कारण महाराष्ट्राच्या रहिवाशासाठी 90% जागा असतात आणि महाराष्ट्र स्टेट सोडून इतर जे कुठले विद्यार्थी आहेत त्यांना फक्त ओएमएस असं त्यांची कॅटेगरी केली जाते, म्हणजेच अदर दॅन महाराष्ट्र. त्यांना फक्त ओव्हरऑल 10% जागा रिझर्व्ह असतात. मला जर 90% जागांचा जर लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे एक तर डोमासाइल सर्टिफिकेट पाहिजे. काढलं नसेल तर काढून घ्या. भविष्यात पण ते लागू शकतं. जवळच्या हेतू सुविधा केंद्रामध्ये, महाई-सेवा केंद्रामध्ये जाऊन ते तुम्ही काढू शकता. समजा तुमच्याकडे ते नसेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, तर ते देखील चालणार आहे. कुठलं पाहिजे परंतु बर्थ मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ आणि ते महाराष्ट्रामधलं बर्थ प्लेस पाहिजे तर चालणार आहे. फुल लिव्हिंग सर्टिफिकेट मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ आपल्या शाळा सोडलेल्या दाखल्यावरती आपला जन्म कुठं झालाय हे देखील असतं. जर जन्म त्या ठिकाणी असेल मेन्शन की महाराष्ट्रामध्ये झालाय, तर ते देखील चालू शकतं. कम्युनिटी, नेटिव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे. हे सर्व जे डॉक्युमेंट आहेत वरचे, तर 6 पैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता त्याच्या खाली बघा की कॅन्डिडेचर टाइप त्यानुसार काय तुम्हाला लागणार आहे, याची या ठिकाणी दिलेलं आहे. टाइप ए कॅन्डिडेचर कोण असतं, ज्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालंय किंवा त्यांचा डोमिसाइल सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे. तर हे टाइप ए मध्ये येतं. टाइप बी मध्ये domicile certificate of the candidate, domicile certificate of father or mother candidate indicating that she is domiciled in state of Maharashtra. असे ह्यांनी काही पार्ट केलेले आहेत. तर हे तुम्ही चेक करून घ्या. ही जी फाईल आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला देतोय. आणखीन मॅन्डेटरी कुठला असणार आहे, तर या ठिकाणी पहा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट. जे विद्यार्थी एस-सी, एस-टी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट किंवा ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, तर तुमचा समावेश ओपन कॅटेगरीमध्ये हे पहा candidate have to upload the caste or tribe validity certificate before the last date of confirmation of admission of second round. Otherwise, candidate will be considered in the open category in the subsequent rounds. तुम्ही सध्या जर अप्लाय वगैरे केलं असेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी, तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता कॅपला आणि तुम्हाला जर तुमचा नंबर लागला तर ऍडमिशन देखील घेऊ शकता. परंतु तुम्हाला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी, ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. समजा तुमचा नंबर नाही लागला तर सेकंड कॅप राउंड पर्यंत तुमचं ऍप्लिकेशन तसंच राहील. परंतु सेकंड कॅप राउंड नंतर तरी देखील तुमच्याकडे ट्राइब व्हॅलिडिटी नसेल, तर तुम्हाला ओपन कॅन्डिडेट मध्ये टाकलं जाईल आणि ओपनच्या जागेवरून तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. तसंच ओबीसी स्टुडंट आहेत, मग व्हीजे, डीटे, टीटी, एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, एससीबीसी म्हणजेच मराठा कास्ट यांना देखील कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि कास्ट किंवा ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे. आता ओबीसी आणि एससीबीसी स्टुडंटना 6 महिन्याचं ड्युरेशन हे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी दिलं जातं. पाठीमागच्या 2 वर्षाचा अनुभव आहे. आणि तिसरं म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि मग त्याची व्हॅलिडिटी काय पाहिजे, तर 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काय असतं, की आपण प्रगत गटामध्ये मोडत नाही किंवा आपलं उत्पन्न सध्या त्याची मर्यादा 8 लाख आहे. 8 लाखापेक्षा आमचं उत्पन्न नाहीये, त्यामुळं आम्ही या कॅटेगरी मधून ऍडमिशन घ्यायला एलिजिबल आहोत.
असं एक नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं. ते देखील तुम्हाला माहितीच असेल. माहिती नसेल तर जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जा. तुम्हाला ते सर्टिफिकेट काढून भेटेल. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. आता हे सगळ्यांनाच लागेल का? नाही. जे विद्यार्थी ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लागणार नाही. त्यांना फक्त या ठिकाणी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन लागेल. आणि जे विद्यार्थी एस-सी-बी-सीचे आहेत, ओ-बी-सीचे आहेत, त्यांना इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच ई-डब्ल्यू-एस 10% आरक्षणाचं सर्टिफिकेट लागणार नाही. मग एक्स सर्व्हिसमन असतील तर त्यांना हे सर्टिफिकेट लागेल. ऍक्टिव्ह डोमासाइल डिफेन्स कॅन्डिडेट्स त्यांच्यानुसार हे कॅटेगरी दिलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आणि जे हँडिकॅप स्टुडंट आहेत, पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे. तर जम्मू काश्मीरवाल्यांना वेगळं या ठिकाणी मायग्रंट सर्टिफिकेट असतं. मायनॉरिटी कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना या ठिकाणी परफॉर्मा ओ आहे. तो त्यांना भरून अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचे आहेत. कुठले डॉक्युमेंट परत एकदा आपण लिस्ट रिवाइज करू. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, जर तुम्ही पी-जी वरून भरला असेल तर ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मार्कशीट. इथं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट लागत नाही. ज्याला आपण कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतो, डिग्री सर्टिफिकेट म्हणतो, ते लागत नाही. तर मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर डिग्रीचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट, जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, त्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि जर एस-सी, एस-टी सोडून अदर कास्ट असतील, ओपन सोडून, तर त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमचं फोटो, सिग्नेचर, ई-डब्ल्यू-एस असेल तर ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट, ऑर्फन असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटीचा परफॉर्मा. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. याच्याच बरोबर तुमच्याकडे आणखीन ए आयडी नसेल तर तो देखील तुम्ही काढून घ्या. ऍडमिशन वेळेस तो लागू शकतो किंवा ऍडमिशन झाल्यानंतर ते घेऊ शकतात. अपार आयडी ज्याला म्हणतात. तर एवढे डॉक्युमेंट तयार ठेवा. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम रजिस्ट्रेशनच्या वेळेस येणार नाही. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. धन्यवाद.